नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता त्या गुंडाने सांगितलेल्या वर्णनानुसार आता उदयकांचं स्केच काढलं जातं आणि उदयकांचं स्केच काढल्यानंतर आता सर्वांच्या लक्षात येते की उदयकांतने मात्र ईश्वरीला मारण्याची सुपारी दिली होती। मग आता उदयकांत नक्की कोणाचं ऐकून हे सर्व काम करतोय हे मात्र आता सगळ्यांच्या लक्षात येते। तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव ते स्केच घेऊन घरी येतात। तर घरी आल्यानंतर आता लगेच ईश्वरी म्हणत असते की उदयकांपर्यंत आपण एकदा पोहोचलो तर कदाचित आपल्याला त्या बाईचं नाव कळू शकतं आणि जर त्या बाईपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला उदयकांत काकाबरोबर गेलं पाहिजे असे ईश्वरी सगळ्यांना सांगत असते। आणि तेवढ्यात वल्लरी हे सर्व काही बोलणं ऐकत असते आणि तिला आता भीती असते की कारण ती दुसरी तिसरी बाई कोणी नसून वल्लरी आहे आणि जर आता ह्या उदयकांतला हे भेटले आणि सगळेजण जर आपल्यापर्यंत आले याची भीती मात्र आता वल्लरीला सतावते। अर्णव म्हणतो की किती काही झालं तरी आपण त्या बाईपर्यंत नक्की पोहोचू। ईश्वरी म्हणते की इतकी वर्ष झाली, इतक्या वर्ष ती बाई सुटली परंतु आता नाही, आता मात्र लवकरात लवकर ती बाई पकडली जाईन आणि त्या बाईच्या हातामध्ये हातकडे असतील। तेव्हा आता वल्लरीला खूप भीती वाटत असते। वल्लरीला असं वाटतं की आता लवकरात लवकर आपण पकडलं जाऊ, त्यासाठी काय करायचं या टेन्शनमध्ये ती आता आहे। तेव्हा मित्रांनो, वल्लरीपर्यंत आजचा पोहोचायला ईश्वरीला कसा वेळ लागेल आणि वल्लरी काही नवीन खेळ खेळते की काय हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।